जे आपल्याला दृष्टीला दिसतं ते दृष्टांत दृश्य, किंवा जे आपल्याला समोर दृष्टीला दिसतं ते दृश्य, आणि दृश्य म्हणजे दृष्टांत. जे आत्तापर्यंत साधू संत होऊन गेले त्यांना जे काही दृष्टीला दिसलं त्यातून त्यांनी गुह्य बाहेर काढलं. दृष्टीला दिसलं आणि त्याच्यावरून ते त्यांच्या आतमध्ये अंतर्मुख झाले आणि त्या दृष्टीला दिसणाऱ्या दृश्यातून सिद्ध अवस्था त्यांना प्राप्त झाली आणि मग त्यांच्याकडे ते उदाहरणं तयार झाली. तो दृष्टीला जे दिसलं त्याची अनुभूती आतमध्ये आली आणि ते अद्वैतामध्ये गेलं आणि द्वैतातलं ज्ञान त्यांनी अद्वैत सांगितलं. जे द्वैतात दिसतं तेच त्यांनी अद्वैतामध्ये सांगितलं. म्हणजे ज्यावेळेला ते परब्रह्माशी एकरूप झाले त्यावेळेला त्यांना सिद्ध अवस्था झाली. मग दृष्टीला जे काही दिसतं, चर्मदृष्टीला दिसतं ते दृश्यातलं आहे आणि अंतर्मुख झाल्यानंतर अंतर्दृष्टीला जे दिसतं ते सिद्धांत, म्हणजे सिद्ध अवस्था. दृष्टांत आणि सिद्धांत. आता आपण ओळीकडे वळूया. बघा ज्ञानोबा काय सांगतात की 179 ओवी आहे. पै तमगुणाची राक्षसी जे सद्बुद्धी ते ग्रासी, विवेकाचा ठाव पुसी निशाचरी जे. पै तमोगुणाची राक्षसी जे सद्बुद्धी ते ग्रासी, विवेकाचा ठावची पुसी निशाचरी जे. पै तमोगुणाची राक्षसी म्हणजे काय? तमोगुण हाच राक्षस आहे. राक्षस म्हणजे कोणी असा आपल्याला जे दृश्यात दाखवतात असे मोठे मोठे शिंग, मोठे मोठे लाल डोले, अशा जटा वाढलेला विचित्र असा त्यांचा अवतार, ते नाही सांगितलं. तमोगुणाची राक्षसी म्हणजे तमोगुण हाच राक्षसी आहे. तमोगुण काय? माणसाची प्रवृत्ती आहे आणि ती प्रवृत्ती हीच राक्षसी आहे. ज्ञानोबांना काय सांगायचं आहे की प्रत्येक माणसाची प्रवृत्ती, प्रत्येक माणसाचा शरीर तमोगुणाचा शरीर आहे आणि त्या शरीरामध्ये असलेली वृत्ती, ती वृत्ती राक्षसी आहे. वृत्ती काय आहे? राक्षसी आहे. आणि ती वृत्ती व्हावया निवृत्ती सद्गुरू पाहिजे. वृत्तीतून आपण रजगुण, तमगुण, सत्वगुण हे 3 वृत्ती आहेत आणि या वृत्तीतून माणसाला जशी जशी वृत्ती वाढेल, सत्वगुण वाढला, रजगुण वाढला, तमगुण वाढला, तसं तसं माणसाचं शरीर होत जातं. तसं तसं माणसाला जन्म मिळतो. कारण समर्थांनी क्लिअर लिहिले तर की सत्वगुणे भगवत भक्ती. सत्वगुणातून भगवंताचं भजन प्राप्त होतं. भजन आणि भजन हाच मनुष्य देहाला येऊन भजन करणं, ह्यासाठीच नरदेह प्रत्येकाला मिळालेला आहे. आणि म्हणून सत्वगुणे भगवत भक्ती. सत्वगुणातून भगवंताचं भजन करता येतो आणि भगवंताचं भजन करता करता आपल्याला ध्येय ठेवता आलं तर आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकवता येतो. म्हणून सत्वगुणे भगवत भक्ती आणि रजगुणे पुनरावृत्ती. जर माणसाचं रजगुण वाढलं तर परत जन्माला यावं लागतो, परत जन्माला यावं लागतो. आणि तमोगुण अधोगती. तमोगुण वाढलं की अधोगती होते. म्हणून प्रत्येकाने लक्षात घ्या, आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकवायचा असेल तर ह्या 3 गुणांच्या पलीकडे जावं लागेल. रजोगुण पण नाही, तमोगुण पण नाही आणि सत्वगुण पण नाही. 3 गुणांच्या पलीकडे परमात्मा आहे. म्हणून संतांनी लिहिलंय की रज तम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुन्हे जगे वाया गेला. बघा, 3 गुणांच्या पलीकडे जावं लागेल आपल्याला. हे 3 गुण आहेत ना, हे 3 गुण माणसाला काय करतात? परत जन्माला घालतात. सत्वगुण तर एकदमच डेंजरस आहे. कारण प्रत्येक माणसाला वाटतं की मी चांगलाच वागतो, चांगलाच करतो, कुणाला वाईट बोलत नाही. म्हणजे असा एक गर्व होतो सत्वगुणाचा.
आणि त्याच्यातून त्याचं भजन होत नाही. आणि भजनानंदामध्ये जाणं म्हणजे सत्वशीलता वाढणं. आणि इथं ज्ञानोबा सांगतात, पै तमगुणाची राक्षसी, तमगुणाची प्रवृत्ती आहे ती राक्षसी आहे. तमगुणाची म्हणजे तमगुणाची प्रवृत्ती, तमगुणाचे तामसी विचार हेच राक्षसी आहेत. राक्षस कोणी असा माणूस प्रत्यक्ष जन्माला येत नाही. प्रवृत्ती हीच काय आहे, राक्षसी आहे. मग त्या प्रवृत्तीला नाव दिलेलं राक्षसी. मग पै तमगुणाची राक्षसी, तमगुणाची प्रवृत्ती जी आहे ती राक्षसी प्रवृत्ती आहे. आणि ती काय करते माणसाला, तीच माणसाला काय करते, वाईट विचाराला प्रवृत्त करते. आणि वाईट विचाराला प्रवृत्त का करते आपल्याला, तर सत्वगुणाते ग्रासी. सत्वगुणांना काय करतो, तमगुण खाऊन टाकतो. सत्वगुण आपल्याकडे चांगले असले तरी पण आपल्याकडे जर तमगुण आला तर सत्वगुणांना खाऊन टाकतो. म्हणजे काय करून टाकतो, सत्वगुणांना बाजूला करून तामसी प्रवृत्ती प्रत्येक माणसाला प्रवृत्त करते. आणि तामसी प्रवृत्ती वाढली की आपल्याला अधोगतीला जावं लागतं. म्हणून पै तमगुणाची राक्षसी, तमगुणाची प्रवृत्ती ही राक्षसी आहे. जे सद्बुद्धी ते ग्रासी. बघा, म्हणजे सद्बुद्धीला ते खाऊन गिळून टाकते. एखाद्या माणसाकडे चांगले विचार आहेत आणि त्याच्याकडे जर तामसी प्रवृत्ती त्याची वाढत गेली तर त्या चांगल्या विचारांना माणूस काय करतो, ती प्रवृत्ती खाऊन टाकते. आणि एखाद्याचा तिरस्कार निर्माण करतो माणूस. बघा, पटकन तिरस्कार करतो चांगल्या माणसाचा. का, तर प्रवृत्ती राक्षसी प्रवृत्ती आहे. म्हणून आपल्याकडे आहार जो आहे तो आहार शुद्ध आहार सांगितला आहे. कारण आहारामधून जास्तीत जास्त तामसी वृत्ती तयार होते. आहारामधून काय होतं, राक्षसी वृत्ती तयार होतो. जैसे खावे अन्न तैसे होते मन. सरळ लिहिले की नाही, जसं अन्न खाऊ आपण, मग आपण तामसी वृत्तीचं खाल्लं तर तामस गुण वाढतो. राजस वृत्तीचं खाल्लं तर मग राजस गुण वाढतो. आणि सत्व गुण वाढलं तर सत्वगुणातून आपल्याला भगवंताचं भजन सहज करता येतो. विवेकाचा ठावोची पुशी. आणि एकदा का राक्षसी प्रवृत्ती निर्माण झाली तर विवेक म्हणजे तुमच्या पिंडामध्ये चांगलं वाईट विचार करण्याचं जे सामर्थ्य आहे. बघा, एखाद्या माणसाबरोबर आपलं भांडण झालं किंवा आपलं काहीतरी वाजलं थोडंफार, तर माणूस काय करतो, सत्वगुणाला काय करतो, बाजूला ठेवतो. आणि त्याची राक्षसी प्रवृत्ती, त्याची तामसी प्रवृत्ती जागृत होते आणि तीच पुढे भांडणाला उठते. आणि त्याच्याने काय होतं, चांगले विचार येतात. म्हणजे विवेक, तुमच्या पिंडामध्ये विवेक आहे की आपण ते भांडण करायला नाही पाहिजे, आपण त्याला वाईट बोलायला नाही पाहिजे. पण ती वृत्ती आहे ना, ती उठते आतून आणि ती काय करते, घाणघाण शब्द बोलायला लावते. आणि विवेकाचा ठावोची पुशी. आणि आपल्या अंतःकरणामध्ये असलेला विवेक नावाचा जो पुत्र जन्माला आलेला आहे त्याला बाजूला करते. म्हणून विवेक फार महत्त्वाचा आहे. सगळीकडे जाल, कितीही माणूस शिकला, कितीही माणूस संत जरी झाला, महात्मा जरी झाला, कितीही माणूस चांगला शिकला, तरी विवेक नावाचा जो तुमच्याकडे दंडाधिकारी आहे तो तुमचा सुदृढ असला पाहिजे. विवेकच माणसाला चांगल्या गोष्टीकडे नेतो. विवेक तुमचा संपुष्टात आला का तुमच्या प्रत्येक माणसाकडून वाईट कार्य होतात. विवेकाला आपण जागरूक ठेवलं पाहिजे. म्हणजे विवेकाच्या विटेवरी पांडुरंग उभा आहे. आपण काय करतो, पांडुरंगाचं दर्शन घेऊ नये का, घ्या. पण त्यांनी सांगितलं की विवेकाच्या विटेवरी पांडुरंग उभा आहे. म्हणजे तुमच्या पिंडामध्ये विवेक निर्माण होण्यासाठी भक्ती आहे. आपल्या अंतःकरणामध्ये विवेकाचा ठावोची पुसी. बघा, विवेकाचा काय करतो, नामो निशाणो घालून टाकतो. तमगुणाची राक्षसी म्हणजे राक्षसी प्रवृत्ती आहे, ही विवेकाचा ठावच पुसून टाकतो संपूर्ण. आणि माणसाला काय करतो, विषयांकडे घेऊन जातो. काम विषय, क्रोध विषय, लोभ विषय, हे कळूनच देत नाही कधी आपल्या हातातनं काम विषय गेला
कधी आपल्याकडे क्रोध राग आला आणि आपण कधी मारामारी केली, कधी भांडलो. ह्या सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहेत, तर विवेकावर आहेत. म्हणून विवेक निर्माण होण्यासाठी शास्त्र वाचायला पाहिजे. शास्त्राचं वाचन कशाला पाहिजे, तुमच्याकडे चांगलं काय, वाईट काय, सार काय, असार काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नरक काय, विवेक काय, अविवेक काय, हे करण्यासाठी आपल्याला विवेकी बुद्धी व्हायला पाहिजे. आणि म्हणून समर्थ रामदास म्हणतात की विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान. बघा, म्हणजे वृत्ती वाढली, तामसी वृत्ती वाढली आणि विवेकहीन तुम्हाला बनवलं, मग ते पशु समान. विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान, तयांचे ऐकता भाषण परलोक कैसे. आपल्याला परलोकाला कसं जाता येईल त्यांचं भाषण ऐकलं तर. म्हणून विवेकवान व्हायला पाहिजे. प्रत्येकाने विवेक तुमच्या पिंडामध्ये आहे. चांगलं काय, वाईट काय सांगणारी तुमची बुद्धी आहे. आणि त्या बुद्धीला काय करतो, तमगुणाची राक्षसी सद्बुद्धी ते ग्रासी. सद्बुद्धीला, चांगल्या विचारांना ही राक्षसी प्रवृत्ती, ही राक्षसी वृत्ती खाऊन टाकते. आणि विवेकाचा ठावोची पुशी निशाचरी. जे निशाचरी म्हणजे काय, भूतनी हो, भूतासारखे ते आपल्या हे तमगुण आहेत ना, आपल्या अंगामध्ये भूतासारखा संसार होतो माणसाच्या मनामध्ये. आणि माणूस भांडणाला काय उठतो, विषयांकडे काय जातो. जखीन आहे, जखीन राक्षसी प्रवृत्ती. म्हणजे रूपक दाखवलं आहे ज्ञानोबाऱ्यांनी आपल्याला, रूपक दाखवलं आहे की राक्षसी प्रवृत्ती ही कोण आहे, जखीन आहे. आणि ती काय करते, भूतनी आहे. ती काय करते माणसाला, तर ती माणसाला झोंबते आणि नको त्या गोष्टीकडे जायला लावते. बघा किती व्यापक विश्लेषण आहे. म्हणून वय धाकोटा पण नृपती. सगळ्यात लहान असून सगळ्या योगी लोकांचा राजा आहे. म्हणून ज्ञानेश्वरी प्रत्येकाने वाचावं. आणि अशीच वाचू नका बरं का, चांगला अभ्यास करा. चांगला अभ्यास करून लोकांना तयार करा. आणि ज्या ज्या विषयावर आपल्याला बोलायचं असेल तो विषय पक्का करा, मनामध्ये मनन करा. 2-2, 4-4 दिवस त्याच्यावर मनन करा. आणि मनन तुम्ही केला तर मननशील लोकांशी अखंड देव हरणीशी. समर्थ सांगतात जे मननशील आहे त्यांच्याकडे भगवंत अखंड आहे. किती सोप्या भाषेत सांगितलं 450 वर्षापूर्वी. मननशील लोकांशी अखंड देव हरणीशी. बघा, जे मनन करतात एखाद्या ओवीवर, ओवी हीच आपली काय आहे, प्रत्येक ज्ञानोबरांची ओवी, ते शब्द, ते ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म आपल्या आतमध्ये आला ते आपलं मनन चालू होतं. आणि ते परब्रह्म आपल्याला त्या मनाच्या मननातून म्हणजे विचारातून आपल्याला त्या भगवंताला आपल्या आतमध्ये साठवता येतो. साठविला हरी जी हृदयी मंदिरे. बघा, तो हरी आहे. प्रत्येक शब्द हा हरीच्या मुखातून निघालेला आहे. प्रत्येक ओवी ही ज्ञानोबारांच्या अंतःकरणातून बाहेर पडलेली आहे. म्हणजे ज्ञानोबारांची ओवी म्हणजेच परमात्मा आहे. आणि ते आपल्याला काय करते, आपल्या पिंडामध्ये शुद्धता आणते. तुमचं आमचं अंतःकरण शुद्ध करायचं असेल तर त्या ओवीवर मनन करा. म्हणून मननशील लोकांशी अखंड देव हरणीशी. अखंड तुमच्याजवळ राहील तो. पाहता त्यांच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही हो. त्यांच्याकडे संचित शिल्लक पुण्य एवढं वाढेल की तुम्ही कल्पना करू शकत नाही. एवढं पुण्य वाढत जातो. कारण त्या विवेक जो आहे तो विचारांमधून निर्माण होतो. आणि विचार आपले चांगले असले, विचार आपले भगवंताचे असले तर भगवंतच आपल्याला सहाय्य करतो. जगामध्ये दुसरं कोणी सहाय्य करत नाही. माणसं सहाय्य करत नाही बरं का. तुमची बुद्धी विकसित व्हायला पाहिजे. तुमची बुद्धी विचारवान व्हायला पाहिजे. तुमची बुद्धी व्यापक व्हायला पाहिजे. तुमचं अंतःकरण व्यापक व्हायला पाहिजे. आणि व्यापकतेमध्ये परमात्मा आहे. आणि ती व्यापकता तुमच्याकडे येण्यासाठी तुम्ही त्या स्वरूपाशी अखंड जागृत असायला पाहिजे, जागे असायला पाहिजे. उठा जागे व्हा रे आता. जागे व्हा, झोपू नका. ज्याचा काय धंदा असेल त्या धंद्यामध्ये असेल, कोणी गृहिणी असतील
ओवी घ्या. स्वयंपाक करताना, भांडी घासताना, जे जे काम कराल तुम्ही त्या ओवी घ्या आणि त्या ओवीमध्ये ओवीचं विश्लेषण तुमच्या मनाकडे तयार करा. कोणी कामधंदा करत असेल, कोणी काहीही करत असेल, कामधंदा, नोकरी, धंदा काय असेल त्याचा तो, तर ओवी घ्या आणि ते मनात ठेवा आणि तिच्यावर विवेचन चालू करा, विवरण चालू करा. कारण मननशील लोकांशी अखंड देवारणीशी. जे मननशील आहे त्यांच्याकडे भगवंत अखंड आहे, अखंड बरं का, जराही खंड पडत नाही. तुमच्याकडे तो अखंड राहील, पण ओवी पाठांतर पाहिजे. अजून खोलात तुम्हाला जाऊन सांगू शकतो मी, पण एका ओवीवर आपल्याला अखंड दिवस जाईल, आपलं निरूपण संपून जाईल. एवढं विश्लेषण आहे. का तर मननशील आहे. आम्हाला मननशील केलं कोणी? आमच्या श्रीगुरूंनी. म्हणून सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. ज्ञानोबा सांगतात सकळ तीर्थे कुठे आहेत? तर त्या माझ्या सद्गुरूंच्या पायाशी आहेत. हो, तसं आपल्या आपल्या प्रत्येकाच्या सद्गुरूंच्या पायाशी ते तीर्थ आहेत असं समजायचं. आणि त्यांच्या तीर्थाचं आपण पाणी सकाळपासनं सेवन करायला पाहिजे. सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी. बघा, तेथे बुडी देई माझ्या मना. निवृत्तीच्या पायाजवळ श्रीगुरूंच्या पायाजवळ आपण बुडी म्हणून राहायला पाहिजे. श्री म्हणजे काय? प्रत्यक्ष बुडी नाही बघा. श्रीगुरूंचे विचार, श्रीगुरूंचा आचार, श्रीगुरूंचे विचार, श्रीगुरूंनी दिलेला अभ्यास, श्रीगुरूंनी सांगितलेले निरूपण हे आपल्या डोक्यात फिट बसलं पाहिजे. तरच आपल्याला हे ज्ञान कळेल आणि तरच आपली सुटका होईल बरं का. सुटका आपल्याला ज्ञानातून होईल. ते ज्ञान कसं आहे? अग्नीसारखं आहे. जसं अग्नीमध्ये काहीही टाकलं त्याचं भस्म होऊन जातं, तसं तुमच्या अंतःकरणामध्ये तो ज्ञान अग्नी संपर्क आहे. ज्ञानरूपी अग्नीचा संपर्क आला की सगळीच्या सगळी पापं जळून जातील. तुमचा स्वयंभू नामस्मरण चालू होईल. स्वयंभू बरं का. मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. स्वभावताच भजन चालू होईल तुमचं. तुम्हाला सायास करायची गरज लागणार नाही. ही अनुभूती सांगतो आम्ही तुम्हाला. म्हणून मननशील लोकांशी अखंड देवान मनन करा. कारण श्रवणाचे होय मनन, मनन कले सारासार विचार. मननातून सार काय, आसार काय, चांगलं काय, वाईट काय, पाप काय, पुण्य काय हे आपल्याला समजतं. आणि एकदा का ते आपल्या लक्षात आलं तर आपला गाढ अभ्यास होऊन जातो. गाढ. मग तमगुणाची राक्षसी, जे सद्बुद्धी ते ग्रासी, विवेकाचा ठावोची पुसी, निशाचरी जे. जखीन तमगुणाची प्रवृत्ती आहे ना, तीच आपल्याला जखडून टाकतो, तीच आपल्याला विषयात ढकलतो, तीच आपल्याला खूप कामामध्ये प्रवृत्त करते. तीच प्रवृत्ती, तीच आपल्याला क्रोधामध्ये प्रवृत्त करते, तीच आपल्याला लोभामध्ये प्रवृत्त. सगळे विषय जे आहेत ते प्रत्येकाच्या गुणांवर आहेत. म्हणून गुणच काय करताय? आपलेच अवगुण आपणाशी वाटते. गुण आपले अवगुण आहेत पण आपल्याला गुण वाटतात. ते प्रकृतीवर पडे झाले. म्हणून चिंतेचेनी कपाटे गेले, वरी तामसीची पडिले मुखा माझी. ते प्रकृतीवरी पडे झाले. काय सांगतात? कारण ही प्रकृतीला ग्रासून टाकते. ही तमगुणाची राक्षसी प्रवृत्ती आहे. ते आपल्या प्रकृतीवर काय करते? प्रकृतीवर आपल्या हे करते, प्रकृतीवर जोर करते. म्हणजे प्रकृतीला आपल्या ताब्यात घेते. ही राक्षसी प्रवृत्ती आहे. ही प्रकृतीला, ही आपल्या देहबुद्धी वाढवते. देहाला काय करते? देहबुद्धी वाढवते. आणि देहबुद्धी वाढली तर आपल्या हातातनं वाटेल ते पाप होऊ शकतो. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. काय सांगतात? देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. परंतु ती कशी आत्मबुद्धी होईल? तर सदा संगती
सज्जनाची धरावी. संतांची संगत धरली, संतांच्या संगतीत राहिलं तर संगतीमध्ये ज्ञान आहे. तुम्ही संतांची संगत सोडली तर बाहेर तुम्हाला कुठंच ज्ञान मिळणार नाही. आणि जरी मिळालं तरी ते टिकणार नाही. जरी टिकलं तरी तुम्हाला ते त्रास देईल. कारण तुमच्या अंतःकरणावर गुरुची कृपा आहे, तुमच्या मनावर गुरुची कृपा आहे, म्हणून तुम्ही थांबलेले आहात. तुमच्या गुरुची कृपा निघून गेली का तुम्ही नको त्या प्रवृत्तीला जाल. प्रत्येक माणसाचं हेच आहे, गुरुकृपा निघून गेली की तो नको त्या मार्गाला लागतो. म्हणून गुरूंच्या सान्निध्यात पूर्वीचे लोक कितीतरी वर्ष राहायची. कारण एकदा का त्या पाण्याला जिकडं न्याल ना तिकडं तो जातो. म्हणजे आपले विचार तुम्ही जिकडे न्याल तिकडे जातील ते. विचार गुरूंच्या चरणातून निघायला पाहिजे. चरणाकडे असतील, गुरुच्या सेवेकडे असतील तर आपण कुठंच हलू शकत नाही. माली आहे जेऊ ते नेले, तेऊ ते जल निवांतचे गेले. ते पाणी ऐसे केले होवावे गा. म्हणजे काय सांगतात ज्ञानवऱ्या, मालिया जेऊ ते नेले. जसं माळी ज्या झाडाला पाणी नेल त्या झाडाला पाणी लागतो, पण ते मालियाचं काम आहे हो. तसं श्रीगुरूंचं काम आहे. श्रीगुरू काय करतो, कुठल्या साधकाकडं काय द्यायचं, कसं द्यायचं, हे श्रीगुरूंचं काम आहे. जसं मालियाचं काम आहे की कोणत्या झाडाला पाणी द्यायचं, तसं गुरूंचं काम आहे. मालिये जेऊ ते नेले, तेऊ ते जळ निवांतचे गेले. बघा, निवांत जाल तुम्ही, निवांत भगवंतापर्यंत पोचाल. पण गुरुची कृपा झाली तर. कृपा सांभाळा पाहिजे हो, कृपा सांभाळता यायला पाहिजे. जर कृपा सांभाळता आली नाही तर आपलं ज्ञान वाया जाईल. आणि म्हणून कल्याण स्वामीचं नाव काय वेगळंच काय होतं. पण रामाची पालखी चालली होती आणि मध्ये विहीर होती, आड आली, आणि विहिरीच्या वर एक फांदी होती. ती फांदी आड येत होती. तर समर्थांनी त्या कल्याण स्वामीला काय केला, आदेश केला की झाडाची फांदी तोड. तर सगळी चढायला लागली तोडायला. पण नाही, समर्थांनी सांगितलं की बुंध्याला काय, शेंड्याला बसून बुंध्याला घाव घाला. तर सगळे खाली उतरले. का आदेश होता हो. पण कल्याण स्वामीला माहिती आहे की आपल्या गुरूंची आज्ञा म्हणजे आपल्याला काही होणार नाही. बसला, चढला झाडावर, सगळे खाली उतरले, हा एकटाच चढला आणि शेंड्याला बसून बुंध्याला घाव घातला आणि विहिरीत पडला तुटल्यावर. पण पालखी पुढे गेल्यावर समर्थाने हाक मारली की बाबा कसा आहे तू. तर तो सांगतो कल्याण आहे. म्हणजे तेव्हापासून त्याचं नाव कल्याण पडला. नाही तर त्याचं नाव काहीतरी दुसरंच काहीतरी होतं, मला आता आठवत नाही नाव बरं का. ते आहे का, कोणाला आठवत असेल सांगा. तर असं आहे, गुरुची आज्ञा हो. सद्गुरू आज्ञाप्रमाणे, सद्गुरूच्या आज्ञेमध्ये ताकद आहे. आज्ञा तुम्ही सांभाळली का तुम्हाला ज्ञान तयार झाला तुमच्याकडं. ती प्रकृती वरे पडे झाले, म्हणून चिंतेचे कपाटे गेले. बघा, आणि काय होतं, प्रकृतीवर जातो माणूस. म्हणजे तमोगुणावर माणूस गेला आणि तो चिंतेची कपाटे गेले. म्हणजे चिंतामध्ये पडला माणूस, चिंतेमध्ये पडतो. प्रपंच, मुलांची चिंता, बायकाची चिंता, धंद्याची चिंता, सगळीच चिंता. का तर तो प्रत्येक ठिकाणी काय करतो, ठोकर खातो. या प्रवृत्तीमुळे ठोकर खातो. जिकडे जाल तिकडे त्याला काय, त्याची राक्षसी प्रवृत्ती आहे, तामसी प्रवृत्ती आहे. आणि त्या प्रवृत्तीमुळं प्रत्येक ठिकाणी त्याला काय करावं, काय त्याला, तर त्याला ठोकरी बसतात त्या माणसाला. कारण सद्बुद्धीला ग्रासून टाकलेली असते आणि तमोगुणाची त्याच्या अंतःकरणामध्ये वाढ झालेली असते. म्हणून चिंतेची कपाटे गेले, म्हणून त्याला चिंता करावी लागतो. चिंता काय करतो माणसाला, बघा, चिंता काय करतो, जिवंतपणे माणसाला जाळते. आणि चित्ता एकदाच जाळते बरं का. जिवंतपणेमध्ये असताना माणसाला जाळणं म्हणजे काय, की अनेक प्रकारच्या विचारांनी, अनेक प्रकारच्या व्याधींनी, अनेक प्रकारच्या प्रवृत्तीने तो माणूस काय त्रस्त झालेला असतो. त्याच्या मनाकडे वादळ सुरू होतं त्याच्या मनामध्ये, त्या तमोगुण राक्षसीच्या प्रवृत्तीमध्ये.
आणि कोणाला काहीही बोलत सुटतो तो. जसा एखादा माणूस जंगलामध्ये गेला आहे आणि जंगलामध्ये खूप घनदाट अरण्य आहे आणि एखाद्या गुहेमध्ये तो गेला आणि त्याला वाटलं गुहेतून पलीकडे रस्ता आहे निघाला, पण ती गुहा जर समुद्रात गेली तर तो डायरेक्ट जाऊन समुद्रात पडतो. तसा माणूस काय करतो, हे वाईट विचारांचा माणूस जो आहे, तमोगुणांचा, तामसी वृत्तीचा जो माणूस आहे, तमोगुणांचा जो माणूस आहे, तो कुठे ना कुठे खाईत पडतो. म्हणून तमोगुण राक्षसी सद्बुद्धीचे ग्रास. सद्बुद्धी राहतच नाही त्याच्याकडं, सद्बुद्धीला खाऊन टाकतो तमोगुण. म्हणून माणसाकडे जास्तीत जास्त सात्विकता, सात्विक आहार, सात्विक वृत्ती ही वाढायला पाहिजे. आणि सात्विक वृत्ती वाढली तरच ज्ञान आहे. वरी तामसी याची पडिले मुखा माझी, आणि तो काय करतो, तामसी वृत्तीच्या घशात जाऊन पडतो म्हणतो बघा. मुखा माझी म्हणजे घशात पडतो. माणूस काय करतो, तामसी वृत्तीच्या घशात पडतो. आणि तामसी वृत्तीच्या घशात पडला की माणसाकडनं अनेक प्रकारचे गुन्हे होतात, अनेक प्रकारचे त्याच्याकडनं नको त्या गोष्टी होतात, पाप होतात. थोडक्यात जेथ आशीची लाले. आणि या तामसी वृत्तीमध्ये काय होतं, माणसाची आस वाढत जातो, आस वाढत जातो. समजा एखाद्या माणसाने 50,000 कमवलं तर ₹1,00,000 व्हायला पाहिजे, लाखाचे 2 लाख, असं करोडो रुपयाचे व्यवहार करतो. लालच वाढत जातो त्याची. काय होतो, त्या माणसाची लालच वाढत जाते. जे तर आशेची लाले, आणि त्याला आस लागत जातो, त्याचा लोभ वाढत जातो. आतू हिंसा जीभ लोळे. बघा, आतून त्याची जीभ बाहेर येते, हिंसात्मक जीभ असते. जीभ म्हणजे विचारच बरं का, हिंसात्मक विचार. आतू हिंसा जीभ लोळे, तेवीची असंतोषाचे चाकळे अखंड चगळे. आणि माणसाला काय करतो, असंतोष, संतोष कधीच मिळत नाही त्याला, संतोष मिळत नाही त्याला. संतोष मिळाला पाहिजे माणसाला. कुठल्याही कामातून माणसाला सुख, समाधान, संतोष मिळाला पाहिजे. जब आवे संतोष धन, तो सब धन धुली समान. बघा, जेथ आशेची ये लाले. काय सांगितलंय, जेथ आशेची ये लाले, आतू हिंसा जीभ लोळे. आतमध्ये एखाद्या माणसाला बघा चांगली गोष्ट लागली का त्याची जीभ काय करते, जीभ सारखी त्याची तो चाटतो का, तर त्याला माहिती आहे चांगलं लागतं. आणि चांगली वस्तू लागली का अगदी चगळून माणूस पितो. आतू हिंसा जीभ लोळे. तसंही तामसी प्रवृत्ती काय करते, तामसी प्रवृत्ती हिंसा करायला लावते माणसाला. कारण प्रवृत्ती आहे ती, तिचा गुणधर्म तोच आहे. लोकांना त्रास देणं, लोकांना मारझोड करणं, हा तामसी प्रवृत्तीचा गुण आहे. खाणं पिणं नाचणं हा तामसी प्रवृत्तीचा गुण आहे. तामसी प्रवृत्तीचा गुण काय, तर भांडणं करणं, दुसऱ्याबरोबर वाद घालणं, दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन करणं. आणि चिंतन नाही नुसता, तर प्रत्यक्ष ते प्रकृतीत उतरवून हिंसा करणं, हे तामसी प्रवृत्तीचं काम आहे. आणि म्हणून इथं काय लिहिलं, आतू हिंसा जीभ लोळे, तेवीची असंतोषाचे चाकळे. आणि म्हणून त्याला संतोष कधीच मिळत नाही. असा माणूस कधीच संतुष्ट होत नाही. अखंड चगळी आणि राक्षसी प्रवृत्ती, आशारूप लाळेत हिंसारूप जीभ लोळवून. आशारूप लालेत म्हणजे त्याच्या आशा वाढत जातात. हिंसारूप जीभ म्हणजे हिंसा कशामुळे होतो, तर माणूस असमाधानी असला तर, समाधानी असला तर तो हिंसा करत नाही. पण एखादा माणूस आपल्या पुढे जात असला तर लगेच काय होतं, जलफलाट होते आणि तो तामसी गुण बाहेर पडतो त्याचा. आणि त्याच्या हातातून नको ते पाप होतात. मग जी राक्षसी प्रवृत्ती आशारूप लाळेत हिंसारूप जीभ लोळवून असंतोषरूप मासाचे गोळे निरंतर चघळते. असंतोषरूप मासाचे गोळे. संतोष नाही मिळत माणसाला. ही राक्षसी प्रवृत्ती आहे ना, ती माणसाला संतोष देत नाही, ती झोपून देत नाही. कारण राक्षसी प्रवृत्तीचं काम तेच आहे.
की दुसऱ्याला त्रास देणं. आता दुर्योधन होता नाही का, होता का संतुष्ट? पांडवांचं कसं वाटोळं होईल ह्याचीच त्याची प्रवृत्ती होती. दिलं का त्याने साम्राज्य, राज्य दिलं काय? 5 गावं पण देऊ शकला नाही का? तर त्याची प्रवृत्ती राक्षसी होती. संतुष्ट नव्हताच तो, शेवटपर्यंत संतुष्ट राहिला नाही का? तर ती प्रवृत्ती तशी तयार झाली. बघा भीमाला त्याने काय केलं? भीमाला त्याने विषयाचे लाडू खायला घातले आणि शेवटी कुठे ढकलून दिलं, बांधलं त्याला आणि कुठे दिलं टाकून? तर सरोवरामध्ये टाकून दिलं. म्हणजे अशी प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती काय आहे? राक्षसी प्रवृत्ती आहे. कंस मामा होता माहिती आहे ना तुम्हाला? त्याने काय केलं? त्याला माहीत पडलं, आकाशवाणी झाली की 8वा जो होणार आहे पुत्र, तो काय होणार आहे? तुझा नाश करणार आहे. मग त्याने पहिल्यापासून 8वा का मागून 8वा, हे त्याचं काय केलं? त्याला आठवणच त्याची घालवली त्या राक्षसी प्रवृत्तीने आणि त्याला सर्वच्या सर्व पुत्र मारायला लावले. बघा अशी ही राक्षसी प्रवृत्ती काय करते? प्रत्येक माणसाला आपली बुद्धी ना सद्बुद्धीचे ग्रासी, म्हणजे चांगल्या बुद्धीला काय करतो? ती खाऊन टाकते आणि चांगले विचार माणसाकडे आणून देत नाही. अशी ती प्रवृत्ती आहे. म्हणून आपल्याला जन्माला घालणारे काय आहेत? आपले गुणच आपल्याला जन्माला घालतात. आपल्याला जन्माला कोणी घालत नाही बरं का. आपलेच अवगुण किंवा आपलेच गुण आपल्याला जन्माला घालतात. आणि म्हणून समर्थाने लिहिले सत्वगुणे भगवत भक्ती. सत्वगुणातून भगवंताची भक्ती होते. रजगुणे पुनरावृत्ती. रजगुण तुमचा वाढत गेला, करोड रुपयाची संपत्ती कमवली आणि ती संपत्तीवर आपला जीव राहिला, तर आपल्याला परत जन्माला यावं लागतो. आणि तामसी प्रवृत्ती वाढली तर आपल्याला अधोगतीला जावं लागतं. म्हणजे कुठला जन्म मिळेल आपल्या हातात नाही राहत. जन्म आपल्या हातात नाही, ते गुणांच्या हातात आहे. मग गुणच आपल्याला काय करायला पाहिजे? गुणांवरती आपल्याला भर लावला पाहिजे. आणि हे सगळे गुण आपल्याला घालवायचे असतील तर आपल्याला भगवंताचं भजन करायला लागेल. आणि भजनानंदामध्ये गेल्यानंतर या गुणांना उसाटा घ्यायला वेळ मिळत नाही, कारण भगवंताचं भजन चालू आहे. भगवंताचं भजन तुमचं जर चालू झालं तर गुण आपोआपच बाजूला होतात. आणि भगवंताचं भजन म्हणून सगळ्या रोगावर एकच औषध आहे, ते म्हणजे हरिनाम. ऐका जनार्दनी हरिनाम सेविले तेच धन्य हो. म्हणून कलियुग उद्धार हरीच्या नामातून आहे. आणि ते नाम आपल्याला श्री गुरु ज्यावेळेला देतात, वाचन म्हणजे ज्ञान नाही, नामस्मरणातून आपल्याला जे ज्ञान स्फुरण पावेल, नामस्मरणाच्या स्फुरणातून जे ज्ञान आपल्याकडे प्राप्त होईल तेच खरं ज्ञान आहे. बाकी वाचणं म्हणजे वाचिक ज्ञान म्हणजे खरं नाही आहे. ऐकणं म्हणजे तेही खरं नाही. जेव्हा तुमचं निरंतर भजन चालू होईल, भजनानंदामधून जो ज्ञान तयार होईल, जसं आपल्याला उदाहरणं सांगतात, तुकोबाराया, ज्ञानोबाराया, नाथबाबा, रामदास स्वामी, जनाबाई, मुक्ताबाई, हे कुठल्याही शाळेत गेले नाही, पण त्यांना स्वयंभू ज्ञान तयार झालं. मग ते कशातून झाला? तर मूळ स्वरूप आपलं जे आहे, मूळ आपलं जे स्वरूप आहे, त्या स्वरूपाशी आपण एकरूप झालो तर आपल्याकडे आपोआपच त्या भजनानंदातून जे ज्ञान होतं. म्हणून चहुवेद जाणं, 6ही शास्त्र कारण, 18ही पुराण, हरीशी गाती. पहिल्याच ओळीमध्ये सांगतात ज्ञानोबा, चहुवेद जाणं, 6ही शास्त्र कारण, 18ही पुराण, हरीशी गाती. एका हरी तत्वातूनच 4 वेद निर्माण झालेत. भगवंताच्या श्वासातून हे सर्व वेद तयार झाले. पहिल्याच ओळीमध्ये लिहिले का नाही? समजतं का आपल्याला काय? आपण नुसता हरिपाठ गातो बस, पण त्याच्याकडे आपली पाठच आहे हो. चहुवेद जाणं, 6ही शास्त्र कारण, 18ही पुराण, हरीशी गाती. कारण हरीनेच ते तयार केलेलं आहे सगळं ज्ञान. हरीच्या मुखातून, हरीच्या श्वासातून ते ज्ञान निघालेलं आहे.
मंथुनी नवनीता तैशी. कसं सांगितलंय? मंथुनी नवनीता, मंथन करा त्याचं आणि त्यातनं नवनीत बाहेर काढा. तसं तुमचं हृदय मंथन करा आणि तुमच्या हृदयामध्ये ते ज्ञान आहे. हे संपूर्ण आपण वाचतो ना, हे संपूर्ण हृदयामध्ये आपल्या. नाही ते ज्ञानेश्वरी कोणाला कळले असते? तुमच्याकडे आहे ज्ञान ते, पण मंथन करत नाही. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. तसं तू अनंताचं भजन कर. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. भजनानंदामध्ये गेलं तर हे सगळं आहे. पण वाचणं म्हणजे ज्ञान नाही, सांगणं म्हणजे ज्ञान नाही, ऐकणं म्हणजे ज्ञान नाही. मी काल पण तुम्हाला सांगितलं, अनुर्वाच्य ज्ञान हे वाचन सांगता येत नाही. तिथं 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 बुडी दे माझ्या मना, अरे म्हणा तिथं बुडी दे सकल तीर्थे निवृत्तीच्या पायी. तिथं बुडी द्या, तरच आपलं भलं होईल. जे अनर्थाचे कानवेरी हवाळुए साठीत निघे बाहेरी. जे प्रमाद पर्वतीची दरी सदाची मालती. ज्ञानवाला सांगतात की अनर्थरूप कानापर्यंत ओठ चावीत बाहेर निघते. ही प्रवृत्ती कशी आहे? तर अनर्थच घडून आणते. बघा, तमगुण राक्षसी सत्वगुणात, सत्वगुणाला ग्रासून टाकला. चांगले विचार, चांगले गुण बाजूला गेले का ती उसासा घेते, तामसी वृत्ती. आणि म्हणून ज्ञानवरा सांगतात अनर्थरूप कानापर्यंत ओठ चावीत बाहेर निघते. अनर्थरूप कानापर्यंत ओठ चावीत बाहेर निघते. तिच्या ओठावरती, ओठामध्ये आणि त्या दातामध्ये एवढी ताकद आहे. जो प्रमादरूपी म्हणजे भूलरूपी पर्वताची मोठी माजलेली दरी आहे. दरी आहे एक प्रकारची ती. प्रमाद पर्वताची दरी म्हणजे, प्रमाद म्हणजे काय? चुका, आपल्याला चुका करायला लावते. आपल्या मिस्टेक्स होतात. आपल्या हातातनं नको ते कृत्य घडते आणि आपल्याला पर्वतात ढकलते, दरीत ढकलते आपल्याला. बघा ना, सगळे आता केवढे जेलमध्ये जे काय बसलेले आहेत लोक, सगळे जेल भरले. कशामुळे भरले? या तमोगुण राक्षसी, सत्वगुणात एक राशी, सत्वगुणाला खाऊन टाकलंय ह्या तमोगुणांनी. आणि म्हणून 52 पत्त्याची भाजी खात बसले ते. ती 52 पत्त्याची भाजी खायला लावणार ही आपल्याला राक्षसी आहे. तमोगुणाची प्रवृत्ती ही राक्षसी आहे. प्रवृत्ती हीच राक्षसी आहे. तेवी असंतोषाचे चाकळे. जे प्रमादरूपी पर्वताची दरी म्हणजे, प्रमादरूपी म्हणजे नको ते आपल्याला करायला लावणारी जी वृत्ती आहे ती प्रमाद म्हणजे चूक करायला लावते आपल्याला. ही वृत्तीच आपल्याला चुका करायला लावते आणि दरीत ढकलते. नाही एकदा दरीत ढकललं आपल्याला का आपल्याला निघणं कठीण आहे. मग दरीमध्ये सगळं जे काय, कोणी हिंसक प्राणी असतील ते आपल्याला खाऊन टाकतील, चोर असतील, अनेक प्रकारचे आपल्याला त्रास होणार दरीमध्ये पडल्यानंतर. तसं आपल्याकडे ही प्रवृत्ती वाढली की आपल्याला अनेक प्रकारचा त्रास होतो. माणूस जेलमध्ये जाऊन बसतो एखाद्याचा मर्डर केला तर. का? तर हे तिरस्कार, माझ्या पुढे चाललाय, माझ्यापेक्षा मोठा धंदा करतो, माझ्यापेक्षा मोठा ज्ञानी होत चाललाय, घ्या खेचा याला. ही वृत्ती आहे. आणि वृत्ती आपल्याला काय करते? वृत्तीच आपल्याला विषयामध्ये ढकलते आणि वृत्तीच आपल्याला भगवंताकडे नेते. जी वृत्ती सत्वशील आहे ती भगवंताकडे नेते आणि जी वृत्ती तामसी आणि राजस आहे ती वृत्ती आपल्याला ढकलते दरीमध्ये. आणि दरीमध्ये पडल्यानंतर लवकर निघता येत नाही माणसाला. म्हणून इथं काय लिहिलं आहे? वरी तामसियाचे पडिले मुखामध्ये, बघा घशात घालते हो. नाही इथं लिहिले जे प्रमाद पर्वताची दरी सदाची मालती. बघा सदाची मालती म्हणजे सदोदित माजलेली असते हो. ही वृत्ती आहे ना, ही सदोदित आपल्याला नको ते कृत्य करायला लावते माणसाला. माणसाच्या हातून नको ते कृत्य घडवायला लावते. ती म्हणजे तामसी वृत्ती, राजसी वृत्ती. आणि ह्या दोन वृत्त्या ज्या आहेत त्या म्हणून वृत्ती आपली
ज्यावेळेला वृत्तीच आपल्याकडे नसणार, आपण निवृत्त होऊ सगळ्यातून. म्हणून काय लिहिले, सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी, म्हणजे जे निवृत्त झाले, वृत्तीतून निवृत्त झालेले असे माझे सद्गुरू निवृत्तीनाथ, म्हणून त्यांचं नाव निवृत्तीनाथ आहे. वृत्तीच नाही हो, सर्व वृत्ती जिथे लय होतात तिथे माणूस भगवंत होतो. सर्व वृत्तीचा, सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती, बुद्धी आत्म्या मिले एकांती, प्रिया जशी. बघा ज्ञानोबा 18 अध्यायामध्ये सांगतात हो, सर्व इंद्रियांच्या वृत्ती. बघा इंद्रियांच्या वृत्ती म्हणजे वृत्ती काय करते, इंद्रियांना आज्ञा करते. आणि वृत्ती जर रामरूप झाली तर इंद्रियांना भजन करायला लावते. वृत्तीच जर राक्षसी झाली तर इंद्रियांना नको ते डोळ्यांनी बघायला लावते, मुखाने नको ते बोलायला लावते, नको ते ऐकायला लावते, नको तिकडे पाय नेते. वृत्ती काय करते, वृत्तीच माणसाला सद्गतीला नेते आणि वृत्तीच माणसाला अधोगतीला नेते. आणि म्हणून सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी. अरे निवृत्तीच्या पायाजवळच आपली वृत्ती स्थिर व्हायला पाहिजे. संतांच्या पायावरतीच आपली वृत्ती स्थिर व्हायला पाहिजे, तरच हे ज्ञान आपल्याला प्रगट होईल. मी सांगतो, परत परत सांगतो ऐका, वाचणं म्हणजे ज्ञान नाही, सांगणं म्हणजे पण ज्ञान नाही. लक्षात घ्या. बघा पचनी पडत असेल तर उलटा आपण सांगताना, वाचून सांगताना आपली बुद्धी नको तिकडे धावते. आणि ज्याला म्हणून प्रबोधाच्या चिंतनानंतर पण काही काही माणसांना प्रवचन करायला दिले जात नाही. का तर वृत्ती तिकडे धावते. ध्यानातून माणूस बाजूला होतो, सांगणाऱ्याची वृत्ती नको तिकडे धावते. मग दिवसभर तेच विचार राहतात आणि भगवंताचा भजन माणूस विसरतो. आणि विसरल्या तया थोर झाले हानी, आणि पचविल्या खाणी लक्ष चौऱ्यांचे त्या. हे सगळं सूत्र आहे. माझ्या बरेचसे शिष्यांना मी सांगितलं, मागे काय गायक होते, त्यांना मला जरा गायकी सोडा 6 महिन्यासाठी. नाही, गायतच राहिले. बंधन आणलं त्यांच्यावर मी, पण नाही गायतच राहिले. गाता 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 गेले. शेवटीला 3.5 वर्ष जवळ राहून प्राप्त नाही करता आला. का प्राप्त करता आला नाही? तर गायनामध्ये वृत्ती गेली, सांगण्यामध्ये वृत्ती गेली. आधी प्रगट करा आणि मग सांगा. आधी तुमचा भजन चालू करा. अखंड तुमचं भजन चालू झाला तर भजनानंदामध्ये जी तुमची वृत्ती उठेल त्याला ज्ञान म्हणतात. सांगणं म्हणजे ज्ञान आहे. भजनाच्या आनंदातून जी वृत्ती बाहेर निघेल त्या वृत्तीला ज्ञान म्हणतात. म्हणून वृत्ती जन्य ज्ञान आहे. वृत्ती शून्य योगेश्वर काय सांगितलं आहे, ज्याची वृत्ती शून्य झाली आणि तो योगेश्वर, तोच ईश्वर झाला. योगाचा ईश्वर तोच योगेश्वर. आणि त्याचाच पहा विचार, त्याचा विचार लोक घेतात. आपला विचार कोण घेणार? आपली वृत्ती शून्य झाली नाही तर. वृत्तीला शून्य करा, वृत्तीला स्थिर करा. वृत्ती स्थिर झाल्यानंतर तुमच्यामधून जो आपाप भजन चालू होईल, आपाप तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. ज्ञान हे जे भेटे ध्यानाच्या भेटीला ज्ञान येतो. असं आपण किती सांगितलं तर लोक आपल्यापेक्षा चाणक्य आहेत बरं का. जे अनर्थाचे कानवेरी बघा, आवाळुये काय लिहिलंय, आवाळुये चाटीत निघे, म्हणजे ओठ चाटीत निघते. म्हणजे आपल्याला रूपक दाखवलं, त्या राक्षसीचं रूपक दाखवलं ज्ञानोबारायने. ती राक्षसीन कशी जीभ बाहेर काढते, जिभेवरती रक्त असतो ना, रक्त चाटून खाते. राक्षस कसा असतो माहिती ना तुम्हाला, त्याच्या तोंडाला रक्त लागलेला दाखवतात. तसं काय करते प्रवृत्ती, आवाळुये चाटीत निघे बाहेर, ओठ चाटत जीभ बाहेर काढत जे प्रमाद पर्वतांची दरी सदाची मालती. आणि प्रत्येक माणसाला काय करते प्रवृत्ती, राक्षसी वृत्ती भूल टाकते माणसाला. म्हणजे विचारांना काय करते, खाली आणते, वरती जाऊन देत नाही विचारांना. कारण वरचे विचार तुमचे आहेत ते चांगले आहेत, खालचे विचार जे आहेत ते राक्षसी प्रवृत्तीचे आहेत. म्हणून जोपर्यंत कुंडलीने जागृत होऊन उठत नाही वरच्या दिशेला,
जायला लागत नाही तोपर्यंत आपले विचार खालीच राहतात. ते ब्रह्मरंध्राकडे धाव घेतली पाहिजे त्याने. कारण ब्रह्मरंध्राकडे धाव घेऊन ब्रह्मरंध्राच्या 10व्या दारातून आपल्याला मुक्त होण्यासाठीही कुंडलिनी जागृती आहे. ती कुठेतरी अडकली तर आपल्याला पुढचं निरूपण येणार. अडकताच कामा नाही कुठे, ती थेट आपल्या ब्रह्मरंध्रात जायला पाहिजे आणि तेव्हा आपल्याला हे ज्ञान कळेल. जो प्रमादरूपी म्हणजे भूलरूपी पर्वताची मोठी माजलेली दरी आहे बघा. प्रमादरूपी म्हणजे चुका करण्यासाठी अनेक ठिकाणी आपल्याला ही काय करेल आपल्याला ही प्रवृत्ती आपल्याकडनं चुका परत चुका करून घेईल आणि आपल्याला अधोगतीला घेऊन जाईल. तमोगुणे अधोगती. तमोगुण काय? अधोगती आहे तमोगुणामध्ये. आणि अधोगती चुकायची असेल तर आपलं गुण आपल्याला काय? गुणांवर आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे. आपले गुण आहेत ना, ते गुणच आपल्याला त्रास देतात. म्हणून रज तम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुण जगी वाया गेला. फुकट जाईल माणूस. कुठलेच गुण नाही पाहिजे. निर्गुण. भगवंत कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे. भगवंताला गुणच नाही कुठले. मग तुम्ही भगवंत कधी व्हाल? तुकोबरा देव झाले, कुठलेच गुण नव्हते. निराकार आहे, कुठल्याच आकाराची पूजा त्यांनी नंतर केली नाही. तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. असं तुकोबारांच्या मुखातले शब्द आहेत. लक्ष लक्षुनी अंतरी, आतमध्ये लक्ष द्या. आपलं भजन चालू आहे की नाही त्याच्याकडे लक्ष द्या. तोच वारकरी, जसो आज जातो येतो, ती वारी आपली चालू राहिली पाहिजे. त्या अनुसंधान चालू राहिलं पाहिजे. त्या अनुसंधानावर आपल्याला भगवंताला प्राप्त करता येतो. जो प्रमादरूपी म्हणजे भूलरूपी पर्वताची मोठी माजलेली दरी आहे बघा. ती वृत्ती कशी आहे? आपल्याला परत चुका करायला लावते. एक चूक झाली का दुसरी झाली का तिसरी, तरी आपल्या लक्षात येत नाही. आणि अनेक प्रकारची पाप माणसाच्या हातातून होतात. आणि मग अधोगती म्हणजे परत जन्माला येणं, परत मरणं, परत जन्माला येणं, परत मरणं. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम. हे सगळ्या ज्या वृत्तीवर आहे. आणि ती वृत्ती जर आपली रामरूप झाली, भगवंताच्या वचनामध्ये गेली, तर त्या वृत्तीला आपण संदेश देत नाही. कोणाचा कोणाचा हेवा करणं, कोणाचा द्वेष करणं, त्या वासनेकडे नेणं, वृत्तीला अजिबात संधी देऊ नका. ती भगवंताच्या नामामध्ये लावा. भगवंताच्या नामामध्ये लावलं तर तुमच्या पिंडामध्ये असलेली सगळीच्या सगळी पापं जळून जातील. वृत्ती तुमची निवृत्त होईल. हे सगळ्या आतल्या बरं का. म्हणून राजगुह्य नाव का ठेवलंय की हे राज आहे आणि ते दडलेलं आहे आणि ते गुह्य आहे आणि ते ज्ञानवरांनी बाहेर काढलंय. आपल्या सगळ्या प्रवृत्तीचं, सगळ्या शरीराचं, आपल्या संपूर्ण शरीराचं जीवनक्रम ज्ञानवरांनी लिहून ठेवलंय. का बरं? मला सांगा. प्रत्यक्ष भगवंत आले 5200 वर्षापूर्वी. त्यांनी लिहून ठेवलं सगळं. मग परत का ज्ञानवरांच्या अवतार कार्य ज्ञानवरांचा घ्यावा लागला? का बरं? कारण आता जी लोक जी झालेली आहेत तयार आता या कलियुगामध्ये, त्या कलियुगातल्या लोकांना हे ज्ञान कळणार नाही. म्हणून ज्ञानवरांनी अजून जास्तीत जास्त विश्लेषण करून ही ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. काय केले ज्ञानवरांनी? जास्तीत जास्त विश्लेषण. प्रत्येक माणसाला कळावं की भगवंताने काय लिहिलंय. म्हणून महाविष्णूचे अवतार घेऊन आले. कोण? ज्ञानवराया. आणि भगवंत शंकराचा अवतार घेऊन सांगायला कोणाला सांगायला? निवृत्तीदास. हे परत अवताराला येतात, आपल्यासाठी येतात. अजून विश्लेषण. कारण प्रत्येक माणसाचा जे मन आहे तो कशामध्ये गेलेला आहे? वासनेमध्ये गेलेला आहे.
आणि ती वासना जोपर्यंत मल विक्षेप आवरून आपल्या अंतःकरणातून बाहेर जात नाही, तोपर्यंत आपलं अंतःकरण शुद्ध नाही, आपलं मन शुद्ध नाही, आपली नजर शुद्ध नाही, आपले कान शुद्ध नाही, आपलं वागणं शुद्ध नाही. कसं होईल सांगा मला तुम्ही? मल गेलं नाही, विक्षेप गेला नाही, आवरण गेलं नाही, सगळं तसंच पडलंय. आपल्याला ज्ञान कसं कळेल? उच्च कोटीचं ज्ञान आहे. ते कळण्यासाठी आपल्याला तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान कळेल. तुकाराम महाराज सांगतो आपल्याला तसं व्हावं लागेल, संतांसारखं व्हावं लागेल, ध्यान करावं लागेल. जेथ द्वेषाची या दाढा खसा ज्ञानाचा करती रगडा. जे अगस्ती गौसनी मुढा सुलबुद्धी. जेथ द्वेषाची या दाढा खसा ज्ञानाचा करती रगडा. बघा, द्वेष, तमोगुण काय करते? द्वेष करतो दुसऱ्याचा. माझ्या पुढे चाललाय, माझ्यापेक्षा चांगला धंदा करतो, चांगला पैसा कमवला, आणि खसा ज्ञानाचा करती रगडा. जो काय शुद्ध ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये, त्याचा काय करतात? त्या शुद्ध ज्ञानाचा भस्म करून टाकते प्रवृत्ती. द्वेषाची या दाढा. तसा माणूस बघा, द्वेष आला की दाढा खातो, दाढेवर दाढ आपटून काय करतो? दाढेवर दाढ आपटतो आणि राग काढतो, याला बघेन मी असा. ही माणसाची प्रवृत्ती दाखवली बरं का, सगळं प्रवृत्तीचाच आहे. हा संपूर्ण जो 12 नंबरचा जो श्लोक आहे, तो संपूर्ण प्रवृत्तीवरच आहे. आणि प्रवृत्तीच काय करते? आणि म्हणून प्रवृत्ती चाले अधोगती, निवृत्ती धावे वृद्धमुखी, आणि वृद्धमुखे नाना सुखे, हे विवेके जाणती. समर्थ रामदास सांगतात, किती सोप्या भाषेत लिहिलं बघा. प्रवृत्ती चाले अधोगती. तुमची इकडे जर वृत्ती असेल तर ती अधोगतीला घेऊन जाईल. निवृत्ती धावे वृद्धगती. निवृत्त झाला असेल तुम्ही सर्व गुणांतून, रजगुण तमगुण सत्वगुण, तर निवृत्ती धावे वृद्धगती, म्हणजे वरच्या दिशेला ती उपासना, वरच्या दिशेला ती कुंडलिनी धावत येते, ब्रह्मरंध्राकडे जाते. प्रवृत्ती चाली अधोमुखे, निवृत्ती धावे वृद्धमुखे, आणि वृद्धमुखे नाना सुखे. वृद्धमुख झाला तर तुम्हाला सुखच तुमच्याकडे. हे विवेक हे जाणते. या सगळ्या आतल्या क्रिया आहेत बरं का. हे सांगण्याच्या क्रिया नाही, या करण्याच्या क्रिया आहेत, ह्या अनुभवण्याच्या क्रिया आहेत. आणि ते समर्थ रामदासांनी अनुभवलं, आणि म्हणून तसं ते बोलले, प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती धावे वृद्धमुखे, आणि वृद्धमुखे नाना सुखे, हे विवेक हे जाणते. बघा, विवेक तुमच्या पिंडामध्ये जागृत होईल कधी? जर ती कुंडलिनी तुमच्या वरच्या दिशेला ब्रह्मरंध्राकडे, सहस्त्रदलाकडे ज्या वेळेला ती धाव घेईल, त्यावेळेला तुम्हाला हे सगळं ज्ञान प्राप्त होईल. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू आपले पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.